नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसाले भात। त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतले बासमती। तुम्हाला आवडेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता, कोलम पण वापरू शकता। आता मी फोडणीसाठी साहित्य तुम्हाला सांगते। 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, अर्धी वाटी मटार आणि थोडेसे फ्लावरचे काप घेतलेत मी। परत तेजपत्ता एक घेतलाय आणि चक्री फूल एक घेतले, 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलाय, व्हेज बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतलाय मोठा, 3 चमचे तेल घेतले, 1 बारका चमचा जिरा घ्यायचा आहे, हळद आणि लाल तिखट। तर आता आपण रेसिपीला चालू करूया। मी आता तेल टाकते। तेल आपलं गरम झालं का अर्धा टीस्पून आपण जिरं टाकूया। जिरं आपलं तडतडलं का यामध्ये हा खडा मसाला टाकूया। खडा मसाला भाजला का आपण याच्यामध्ये कांदा टाकूया। आपला कांदा टोमॅटो भाजीपर्यंत मी इथं पाणी पण गॅसवर गरम करायला ठेवले। आपले 3 वाटी तांदूळ आहे तर आपण 6 वाटी तांदूळ पाणी घालणार आहे याच्यामध्ये। पाणी गरम घालायचं याच्यामध्ये। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते। मी भात कुकरमध्ये करते, आज तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकताय। कुकरमध्ये पटकन होते भात। कांदा टोमॅटो भाजण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकते, जेणेकरून आपला टोमॅटो पडली भाजला जाईल। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण फ्लावर आणि मटार टाकूया। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं लाल तिखट। आणि आता आपण याच्यामध्ये एक तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा। आता आपला तांदूळ पण भाजलाय। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला टाकूया।
पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा. आता हे याच्यामध्ये टाकूया. एकसारखं हलवून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया. मगाशी थोडं टाकलेलं, आता थोडं तुमच्या अंदाजानुसार टाका मीठ, चवीनुसार. परत एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि गॅस मिडियम करून त्याला आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण फ्लावर आणि मटर टाकूया. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं लाल तिखट. आणि आता आपण याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा. आता आपला तांदूळ पण भाजलाय. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा बिर्याणी मसाला टाकूया. आणि मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा. आता हे याच्यामध्ये टाकूया. एकसारखं हलवून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया. मगाशी थोडं टाकलेलं, आता थोडं तुमच्या अंदाजानुसार टाका मीठ, चवीनुसार. परत एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि गॅस मिडियम करून त्याला आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया.